नॅशनल नॅशनल फिल्म अवॉर्ड्सच्या ज्युरी मेंबर म्हणून काम करताना तुम्हाला भारतीय सिनेमाबद्दल कोणते नवीन दृष्टिकोन मिळाले? गंमत म्हणजे कायम अ, अ, सतत वारी चालणं, हं, हं. म्हणजे वारकऱ्यांबरोबर उभं राहून वारी चालणं आणि माऊलींच्या शेजारी रथावर उभं राहून वारकऱ्यांकडे बघणं, बरोबर. ह्याच्यामध्ये जो फरक आहे हां, हां. तोच फरक आहे फिल्म मेकर म्हणून काम करणं आणि ज्युरी म्हणून उभं राहणं. बरोबर. तर मला खूप चांगली संधी मिळाली. मला फिक्शन नाही, मला नॉन फिक्शन मध्ये सेंट्रल पॅनल मध्ये ज्युरी म्हणून एका वर्षी राहायला मिळालं 2024 साली. आणि अतिशय कमालीचा अनुभव होता. पूर्ण भारतभरातून बनल्या गेलेल्या उत्कृष्ट डॉक्युमेंटरीज, उत्कृष्ट शॉर्ट फिल्म्स मला बघायला मिळाल्या त्या निमित्ताने. महिनाभर ज्युरी मेंबर्स मधले दिग्गज लोकांबरोबर मला विचारविनिमय करता आला. आणि मला असं वाटतं की भारताच्या कोनकोपऱ्यातून आलेल्या उत्कृष्ट डॉक्युमेंटरीज, ज्या की माझ्यासाठी फिल्म मेकर म्हणून एक अतिशय चांगला अभ्यास होता आणि ॲपेटाईटसाठी एक अतिशय उत्तम खाद्य मला तिथे खायला मिळालं. आणि मजा आली मला खूप. आणि ऑब्व्हियसली नॅशनल अवॉर्ड्समध्ये ज्युरी राहणं म्हणजे खूपच सन्मानाची गोष्ट आहे. तर खूप शिकायला मिळालं तिथे मला. आणि फिल्म मेकर म्हणून एक ऑक्सिजन जो गरजेचा असतो, थोडंसं बरोबर. ब्रीथिंग जे आपल्याला गरजेचं असतं, की थांबून एक आत्मपरीक्षण म्हणू शकतो. आत्मपरीक्षणासाठी की आपण कुठे आहोत, जगात काय चाललंय. या डॉक्युमेंटरीला कान्समध्ये अवॉर्ड मिळालं, ह्या शॉर्ट फिल्मला बर्लिनमध्ये अवॉर्ड मिळालंय. तर वर्ल्ड प्लॅटफॉर्मवर लोक काय म्हणून बघतायत बरोबर. आणि त्या प्लॅटफॉर्मला जे आता अशोक राणे असतील किंवा खूप मोठे मोठे ज्युरी मेंबर्स तिथे असतात बरोबर. आणि ज्यांच्या पाठीशी 30-30 वर्षांचा नॅशनल अवॉर्डचा, 15-15 वर्षाचा ऑस्कर अवॉर्डचा ज्युरीचा अनुभव असतो. तर अशा लोकांबरोबर बसणं, अशा लोकांबरोबर डॉक्युमेंटरीज, शॉर्ट फिल्म्स बघणं, हा त्यात म्हणजे त्या स्वतःमध्येच एक खूप मोठा अनुभव मला घ्यायला मिळाला. आणि शब्दामध्ये सांगण्याच्या पलीकडचे अनुभव आहेत हे सगळे, जे तुम्हाला जे म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्हाला प्रेरणा देतात. आणि मोठे मोठे लोक, बेसिकली फिल्म मेकिंग इज ऑल अबाउट एक्सपिरियन्सेस, जे की तुम्ही जितक्या जुन्या खोडाबरोबर उभं राहून त्या हो, हो. अनुभव तुम्ही घेता, तितकं तुम्हाला जास्त उंचीवरनं जग बघायला मिळतं. तर ते तसं आहे असं मला वाटतं. मधल्या काळात 1-2 चाचा एक हिंदी सिनेमा तुमचा रिलीज झाला. बरोबर. तो सिनेमा नक्की कसा होता किंवा त्याचे अनुभव काय होते? कमर्शियल धाटणीचा हिंदी सिनेमा ज्याला म्हणता येईल असा तो सिनेमा मी केला ॲज अ DOP म्हणून. चॅलेंजिंग सिनेमा होता फार, कारण का एका प्रवासाची ती गोष्ट होती आणि खूप कमालीचे अभिनेते त्याच्यात होते. म्हणजे आशुतोष राणा होते, त्याच्यानंतर आनंद जोशी होते, त्याच्यानंतर आपला मराठमोळा ललित प्रभाकर त्यात होता. तर अतिशय उत्तम गोष्ट. आणि मला ॲज अ DOP म्हणून सुद्धा थोडंसं कमर्शियल काम करणं गरजेचं असतं, म्हणून मी तो सिनेमा केला आणि थोडंसं बॉलिवूडचा अनुभव घेतला मजा म्हणून. पण कधी असं झालं नाही का, आता तुम्ही एवढे मोठ्या बिग बॅनर, मोठे मोठे सिनेमे केले, ते मुंबई, बॉलिवूड किंवा जे काही ग्लॅमर दुनिया, चंदेरी दुनिया किंवा रेड कार्पेट जो असतो, पण तुम्ही सगळं करून कॉन्ट्रास्ट तुम्ही पुन्हा कल्चरकडे, गावाकडे, त्या सामाजिक विषय घेऊन करता. मग असं कधी वाटत नाही की यार म्हणजे यश अपयश प्रत्येकाच्या हिशोबाने किंवा वेगवेगळं आहे, पण तुम्हाला ते समाधान मिळतं एवढं विचार बरोबर. तुमच्या बोलण्यात ऐकले. पण असं कधी वाटतं का यार परत एखादा कमर्शियल सिनेमा करावा किंवा तो चान्स येतोय किंवा काही नवीन चाललंय का असं काही? मला असं वाटतं की सिनेमाला मी कमर्शियल माध्यम बघतच नाही. मला असं वाटतं की फार जबाबदार माध्यम आहे. आपण जबाबदारीने ते केलं पाहिजे. ते नेटाने आपण केलं पाहिजे. कारण का मला स्वतःला असं नकोय की 10 वर्षानंतर मीच बनवलेला सिनेमा पाहून मलाच लाज वाटावी की अरे हे मी काय केलं. तर हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे की मी केलेल्या कामाला मी समाधानी कधी असेल, जेव्हा मला 10 वर्षानंतर लाज वाटणार नाही की अरे मी हे काय केलं. तर मी अशा नावाखाली जे चित्रपट आहेत ते मी करतच नाही. आणि माझ्यासाठी किती काही झालं, अगदी मला अ, अ, गाड्या जरी धुवायला लागल्या तरी मी जाऊन घाणेरडे सिनेमे आणि विचित्र कंटेंट मी कधी करणार नाही. रादर मला करायची गरज नाही. माझ्या मागे माझी वाईफ माझ्या मागे उभी आहे. ती मला नेहमी करेक्ट सल्ले देते. नुसतंच घरची बाजू सांभाळणं नाही, पण ती स्वतः पत्रकार असल्यामुळे चांगल्या गोष्टी, चांगल्या स्टोरीज, चांगल्या प्रेरणादायी गोष्टी नेहमी आमच्या चर्चा चाललेल्या असतात. तिचं तर कामच ते आहे की रोज तिला स्टोरी द्यायची असते. बरोबर. त्याच्यामुळे एखादी
एखादी नवीन स्टोरी जरी मला सुचली तरी मला इतका चांगला बाउन्सिंग बोर्ड माझ्या घरातच आहे की तिला ते मी पटकन सांगतो आणि मग घरातलं काम करता करता तिने जर थांबून माझी गोष्ट ऐकली तर मला कळतं की माझी गोष्ट वर्क होते आणि तिने जर हा हा असं म्हटलं तर मला कळतं की नाही याच्यात जास्त पुढे जायला नको. तर मला असं वाटतं की तो नाळ आपली कुठली तरी कलाकार म्हणूनच जुडली गेलेली आहे. रादर आपण पण म्हणजे तू जरी कमर्शियल काम जे काही करतोस ते करतोस पण म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा मुद्दा तोच आहे ना की तुला कळतं की गोळे करतायत म्हटल्यानंतर 90% खाली पास होणारा विद्यार्थी नाही तर ह्याच्यावर काम करावं असं तुला एक विश्वास आहे आणि तो विश्वास मला जास्त महत्वाचा आहे. मग ते पैसे आणि हे ते येणं जाणं ते होत राहतात प्रत्येक वेळेला तर तो मुद्दा राहत नाही आपल्यासाठी. तर कलाकार म्हणूनच काम करायला मिळावं आणि कलाकार म्हणूनच आपण मरावं हे मला सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं. नाही काय म्हणजे कलेसाठी जगणारा माणूस आहे आणि तो काम करतोय. जसं तुमच्याकडे स्वाती वहिनी सगळं बघतात तसं माझ्याकडे नवनी सगळं काम पाहते. तुम्हाला माहिती आहे सगळं. हो मला माहिती आहे सगळं काम करते. मला माहिती आहे तू फक्त फोनवर बोलतोस काम तर तीच करते. म्हणजे आमच्या नवदीप चढायला घ्या. त्याने ओळखलंय तुला बरोबर तुझ्या मुलाने. ते आमचे संजय दापके डायरेक्टर आहेत. ते मला नेहमी म्हणतात की तुझ्या पोराने तुला ओळखलेलं आहे की तू नुसता फोनवर करतो बाकी सगळं काम तीच करतात. हो ट्रक लोड ती करते. नाही चांगले कोणतरी घरचा पाठिंबा असल्याशिवाय आपण नाही काय मनमोकळेपणाने काम नाही करू शकत.